रेशनवर पुन्हा रॉकेल मिळणार, एलपीजी टंचाईच्या सावटाकाळी सरकारकडे मोठी मागणी। नमस्कार। सध्या जगभरात युद्धजन्य परिस्थिती झाली आहे आणि त्यात थेट परिणाम आपल्या स्वयंपाकघरावर होताना दिसत आहे। मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे देशात एलपीजी म्हणजेच घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत एक मोठी मागणी समोर आली आहे। गेल्या 4 वर्षापासून रेशन दुकानांमधून गायब झालेले रॉकेल म्हणजेच केरोसिन पुन्हा एकदा गरिबांच्या चुली पेटवण्यासाठी उपलब्ध करून द्यावं अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे। आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत। नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे आणि तुम्ही पाहतात मराठी पॉडकास्ट। मित्रांनो, आपला देश गरजेच्या 60%हून अधिक एलपीजी आयात करतो। पश्चिम आशिया, विशेषतः इस्रायल, इराण आणि लेबनॉन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे। इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका वाढला असून अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर आतापासूनच सिलेंडरसाठी रांगा लागायला सुरुवात झाली आहे। ही परिस्थिती पाहून रेशन दुकानदारांच्या संघटनेने ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर फेडरेशन या संघटनेने थेट पंतप्रधान कार्यालय, पीएमओ आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन पाठवले आहे। या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की जर गॅस पुरवठा विस्कळीत झाला तर ग्रामीण आणि निमशहरी भागातील गरीब कुटुंबाची चूल पेटत राहणे पेटती राहणे कठीण होईल। अशा परिस्थितीत रॉकेल हा एक उत्तम आणि स्वस्त पर्यायी इंधन स्रोत ठरू शकतो। म्हणूनच देशभरातील रेशन दुकानांसाठी रॉकेलचा कोटा पुन्हा मंजूर करावा अशी विनंती करण्यात आली आहे। आता प्रश्न पडतो की रेशनवरचे रॉकेल बंद कधी झाले? तर सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरिबांना गॅस जोडणी दिल्यानंतर आणि स्वच्छ इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2020-21 मध्ये रेशनवरील रॉकेलचे वितरण अधिकृतपणे बंद केले होते। मात्र आता आपत्कालीन आणि युद्धजन्य परिस्थितीत हेच रॉकेल गरिबांसाठी एक सुरक्षा कवच ठरू शकते असा युक्तिवाद दुकानदारांनी केला आहे। एलपीजी टंचाईची भीती खरी ठरल्यास सर्वसामान्यांचे हाल होऊ नये हीच या मागणीची मुख्यतः भूमिका आहे। आता केंद्र सरकार या बॅकअप प्लॅनवर काय निर्णय घेते आणि रेशन कार्डवर पुन्हा रॉकेलची नोंदणी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? रॉकेल पुन्हा चालू होईल का? आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा।